श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरू. तर पहा, आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला शुक्रवार. तर हा शुक्रवार जो आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित केला जातो. त्यामुळे या दिवशी पहा, आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीने प्रवेश करावा, आपल्या घरामध्ये स्थिर राहावी यासाठी काही उपाय देखील आपल्याला करायचे आहेत. त्याचबरोबर हा जो पूर्ण मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो माता लक्ष्मीला समर्पित आहे. जसा श्रावण महिना भगवान शंकरांना समर्पित असतो, अधिक महिना भगवान श्री हरी विष्णूंना समर्पित असतो, तसा हा मार्गशीर्ष महिना जो आहे तर तो पूर्ण महिना माता लक्ष्मीला समर्पित असतो. त्यामुळे त्यातली त्यात आज शुक्रवार आहे तर आपल्याला संध्याकाळी कापरासोबत ही अशी एक वस्तू जाळायची आहे, ज्यामुळे आपल्या घरातील अडचणी असतील, भांडणं असतील, दोष असतील, सर्व दूर होऊन जातील. त्याचबरोबर काही अडचणी आपल्या घरामध्ये आपल्याला जाणवत आहेत किंवा आपल्या घराला कुणाची नजर बाधा लागलेली आहे किंवा शत्रू बाधा लागलेली आहे तर हे सर्व गोष्टी नष्ट होऊन जातील. त्याचबरोबर आपली जी काही दारिद्र्य आहे, म्हणजे आपली 7 पिढ्यांची दारिद्र्य असू द्या, ती सुद्धा नष्ट होऊन जाईल. म्हणजे आपल्या जे पैशाचे ज्या अडचणी आहेत त्या दूर होऊन जातील. आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करेन आणि ती स्थिर स्वरूपात आपल्या घरामध्ये राहील. यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. हा उपाय कसा करायचा आहे, कुठे करायचा आहे याबद्दल सर्व माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघावा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचली जाईल. तर पहा, आपल्या घरामध्ये जर नकारात्मक शक्ती असेल किंवा नकारात्मकता असेल तर आपल्या घरामध्ये बघा, बऱ्याच जणांच्या बाबतीत तुम्हाला जाणवलं असेल की घरामध्ये भांडणे होतात किंवा मग काहीतरी अडचणी आपल्या घरामध्ये निर्माण होतात. हे कशामुळे होते तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते तर ती असल्यामुळं आपल्या घरामध्ये असे दोष हे तयार होतात आणि आपल्या घरामध्ये आपले वादविवाद होणं, कटकटी होणं ह्या चालू होतात आणि आपल्या घराची प्रगती देखील होत नाही. तर त्यामुळे पहा, त्याचबरोबर बघा, जे काही आपल्या घरामध्ये एखादी व्यक्ती खूप मोठी नोकरी प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहे किंवा मग काही व्यवसाय आहे तर तो व्यवसाय चांगला चालावा यासाठी प्रयत्न करत आहे, तर त्यामध्ये आपल्याला अडचणी निर्माण होतात आणि ते आपलं पूर्ण होत नाही, आपल्याला त्यामध्ये यश प्राप्त होत नाही. हे कशामुळं होत नाही तर आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता असते तर यामुळे आपल्याला ह्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्या साकार होत नाहीत आणि ह्या गोष्टी साकार होण्यासाठी आपल्याला नशिबाची साथ देखील असायला हवी. ही सर्व नकारात्मकता दूर होऊन आपल्या नशिबाची साथ आपल्याला मिळण्यासाठी दररोज पहा असे काही उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये करायचे असतात. तर हा पूर्ण मार्गशीर्ष महिना जो आहे ना तो माता लक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला भरपूर सारे उपाय तर करायचेच आहेत. त्याचबरोबर त्यांना समर्पित असणाऱ्या दिवशी आपल्याला काही उपाय केले तर आपल्याला त्याचे अति उत्तम फळ मिळते आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद आपल्याला लाभले जातात. तर पहा, संध्याकाळी आपल्याला काय करायचं आहे तर आपल्याला संध्याकाळी 4 वड्या घ्यायच्या आहेत. त्या तुम्ही भीमसेनी कापूर घेऊ शकता. जर भीमसेनी कापूर असेल तर अतिउत्तम, भीमसेनी कापूर नसेल तर मग तुम्ही साधा कापूर असेल तो घेतला तरी चालेल. तर एका वाटीमध्ये घ्या किंवा मग एखादी मातीची पंती असेल त्यामध्ये घ्या. ह्या 4 कापडाच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्याचबरोबर पहा, अजून 2 लवंगा आपल्याला त्यामध्ये घ्यायच्या आहेत. तर लवंगा घेताना पहा, खूप अशा तुटल्या फुटलेल्या घेऊ नका. चांगल्याच लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि फूल असणाऱ्या लवंगा आपल्याला घ्यायच्या आहेत आणि हे घेऊन आपल्याला ते प्रज्वलित करायचं आहे. आणि ह्या ज्या लवंगा आणि कापूर आहे तर त्याने आपल्याला माता लक्ष्मी जे आहे तर लक्ष्मीचा फोटो असेल तुमच्याकडे, मूर्ती असेल तर त्यावरती तुम्हाला घेऊन माता लक्ष्मीची आरती करायची आहे. पहा, जर तुम्ही अशी ही कापूर आणि लवंगाची आरती माता लक्ष्मीची जर आपण केली तर घरातली जी नकारात्मक शक्ती असते तर ती नष्ट होऊन जाते आणि माता लक्ष्मीसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होते आणि तिची कृपा आशीर्वाद सदैव आपल्याला लाभले जातात.
हा उपाय केल्यामुळे पहा घरातील जे अडचणी आहेत, भांडणे आहेत, दोष आहेत ते दूर होतात. 7 पिढ्यांचे ते दारिद्र्य आहे ते नष्ट होऊन जाते. तर पहा ह्या उपायासोबतच आपल्याला काही सेवा देखील आपल्या घरामध्ये ह्या शुक्रवारच्या दिवशी करायच्या आहेत. तर पहा आपल्याला लक्ष्मी स्तोत्राचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला कनकधारा स्तोत्राचं देखील पठण करायचं आहे. पहा शुक्रवारचा जो स्वामी आहे तो शुक्र आहे. त्यामुळे पहा या शुक्रवारी शुक्रदेव जे असतात तर ते संपत्ती ऐश्वर्य हे दर्शवत असतात. आणि त्याचबरोबर पहा हा शुक्रवारचा दिवस जो आहे तो लक्ष्मीला समर्पित आहे आणि देवी लक्ष्मी देखील ही संपत्तीची देवी आहे. त्यामुळेच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा आपल्याला कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे आणि लक्ष्मी स्तोत्र जे आहे त्याचं पठण करायचं आहे. तर ह्या ज्या सेवा आहेत तर तुम्हाला जर तुमच्याकडे श्री स्वामी समर्थ सेवा मंत्र याचं पुस्तक जर असेल तर त्यामध्ये ह्या सेवा तुम्हाला मिळून जातील. पहा जर तुमच्या आसपास जर कमळाचं फूल जर तुम्हाला मिळालं तर ते माता लक्ष्मीला आपल्याला आवर्जून अर्पण करायचं आहे. जर कमळाचं फूल नाही भेटलं तर तुमच्याकडे गुलाबाचं फूल असेल, लाल गुलाब जरी असला तरी तुम्ही तो अर्पण करू शकता. लाल गुलाब देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय. बघा हे फूल तुम्ही जेव्हा देवीला अर्पण करणार आहात तेव्हा तिथे तुमची जी मनातली इच्छा आहे तर ती इच्छा नक्की व्यक्त करा. त्याचबरोबर बघा ही काही आपण इच्छा आहे ती जर व्यक्त केली तर आपली इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होते असं म्हटलं जातं. त्यामुळे अशी जी सेवा करून झाली की मग आपली इच्छा देखील माता लक्ष्मीला आपल्याला हे फूल अर्पण करताना व्यक्त करायचे आहे. तर पहा जे काही मी तुम्हाला कनकधारा स्तोत्र आणि लक्ष्मी स्तोत्र सांगितलेलं आहे, ही सेवा जर आपण आपल्या घरामध्ये जर केली तर आपल्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडून येतात. आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकत नाही आहे तर लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकते, स्थिर राहते आणि ती अप्राप्त लक्ष्मी आपल्याला प्राप्त होते. ज्या काही लक्ष्मी प्राप्तीच्या पैशाच्या संबंधित अडचणी असतील त्या दूर होऊन जातात. तर ही अत्यंत प्रभावशाली सेवा आहे. तर तुम्हाला जर पुस्तक नसेल तुमच्याकडे तर मग तुम्ही यूट्यूबला लावून ते यूट्यूबला लावल्याच्या नंतर श्रवण केलं तरी चालेल, परंतु आपल्याला ते श्रवण किंवा पठण करायचं आहे. जे शक्य असेल ते तुम्ही करू शकता. तर आज हा मार्गशीर्ष महिन्यातला पहिला शुक्रवार आहे त्यामुळे हा उपाय आपल्याला करायचा आहे, ही सेवा आपल्याला करायची आहे. तर पहा अशा प्रकारे आपल्याला हे सेवा उपाय करायचे आहे. बघा तुम्ही जी काही कापूर जाळलेला आहे त्याची जी पावडर राहिलेली आहे, तो जर राख राहिलेली आहे तर ती काय करायचं, जर आपल्या घरामध्ये मुलं खूप किरकिर करत आहेत, ऐकत नाही आहेत तर मग त्यांच्या कपाळाला ह्याचा एक टिळा आपण तुम्ही लावू शकता किंवा मग घरामध्ये काही आजारी व्यक्ती आहेत त्यांच्या डोक्याला सुद्धा लावू शकता. स्वतःच्या डोक्याला देखील आपण हा टिळा लावू शकता. यामुळे काय आहे की आपल्या जे काही नकारात्मकता असते ती सुद्धा दूर होऊन जाते. त्याचबरोबर पहा आपल्या घरातले जे कर्ते पुरुष असतात, कमवत असतात तर त्यांच्या कमवणारे पुरुष आहेत तर त्यांच्या डोक्याला देखील हा असा एक टिळा आपल्याला लावायचा आहे. तर बघा जेव्हा आपण लक्ष्मीची आरती करतो, हे कापरासोबत जेव्हा लवंगा जाळतो त्यावेळेस त्यामध्ये आपण ते अभिमंत्रित करत असतो. जी आपण आरती बोलतो त्याचे अभिमंत्रित होत असतात आणि हे असे अभिमंत्रित केलेला जो कापूर आणि ते लवंग आहे ती जळाल्यानंतर त्याच्यामध्ये एक शक्ती येत असते. ती शक्ती म्हणजे आपल्या घरात जे काही नकारात्मकता आहे किंवा आपल्या शरीरामध्ये जे नकारात्मकता आहे ती दूर होऊन जाते. आपण असा हा एक टिळक जरी आपल्या डोक्याला लावला तरी घरातल्या प्रत्येक सदस्याने लावला तरी चालेल. तर चला इथेच करते व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.